जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात नया है यह टीम मधून अजिंक्य आणि आरती. एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने, दुनिया बसाऊंगा तेरे घर के सामने, एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने. कोणी घर देता का घर? हा, कोणी घर देता का घर? या पोस्टातल्या बाईला कोणी घर देता का घर? आज ना या होम स्वीट होम कंस्ट्रक्शन मध्ये मी माझं घर बुक करणार आहे स्वप्नातलं. क्या तुमने कभी खुद का घर लिया? क्या तुमने कभी खुद का फ्लैट लिया? अरे मैंने ही तो दिया है. तो गाओ हो शांति हो, शांति शांति हो, ओम शांति हो, शांति शांति हो. काय सुंदर गातात ना हे. हो ना? असं नाही खाऊन जाऊ दे चला. लगेच लगेच या कोरीवाऱ्याची शान आहे तुझं देऊळ. या कोरीवाऱ्याची शान आहे तुझं देऊळ. बस 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 झालं मस्त झालं. हो, फार मस्त. काय फार मस्त काय काय काम काय ते सांगा ना. काय करू शकतो मी तुमच्या करता? अपेंडिक्सचं ऑपरेशन करायचंय करणार. भाई मी ब्रोकर आहे, डॉक्टर नाही. ब्रोकर आहात ना तुम्ही? हो हो मग कशासाठी येणार तुमच्याकडे? घर दाखवा एक हो छान. हो बरोबर. मी लगेच पण मला एक सांगा, तुम्ही इथे आलात कशा? पेपरातली ऍड बघितली, होर्डिंग बघितलं, काय म्हणजे तुम्हाला कळलं कसं असं? नाही नाही, मी हे चालू कन्स्ट्रक्शन बघून इथे आली आहे. ओ भाई काय चालू कन्स्ट्रक्शन काय म्हणता? अहो चांगलं चांगलं मटेरियल वापरतो आम्ही याच्याकरता. अहो तसं चालू नाही, मटेरियल चांगलंच वापरता तुम्ही. चालू कन्स्ट्रक्शन म्हणजे असं. हा म्हणजे ही जी बिल्डिंग बनतीये ती बघून तुम्ही असं विचारपूस करायला आलाय. बरोबर. मला सांगा तुम्हाला कसा फ्लॅट हवाय? मला ना मस्त फ्लॅट हवाय. मस्त म्हणजे नक्की कसा, नेमका कसा? हा म्हणजे नक्की असा असं रापचिक. तुम्ही लालबागच्या का हो? हा? नक्की कसा सांगा ना मला, एकदा व्यवस्थित सांगा. अहो म्हणजे असा 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 फाडू हो एकदम. म्हणजे असं बघता क्षणी डोळ्यात भरेल असा असा. तुम्ही इकडे फ्लॅट बघायला आलात का मुलगा बघायला आलात? मला नको तुमचा फ्लॅट जाऊ दे. अहो, चिडू नका. अहो, असं काय दाखवतो. या इकडे या, इकडे दाखवतो, फ्लॅट दाखवतो. मला फक्त तुम्ही सांगा की तुम्हाला 1 BHK हवाय, 2 BHK हवाय, कसा फ्लॅट हवाय? मस्त मोकळी हवा असेल असा फ्लॅट दाखवा. लगेच दाखवतो. तुम्ही एक काम करा, तुम्ही टेरेस फ्लॅट घेऊन टाका. हो? हा म्हणजे तिकडे अशी मोकळी हवा, मस्त असं हवा, थंडगार वा, वा, वा. असं निसर्ग वगैरे असं छान मस्त पैकी. हा काय काय किंमत काय लगेच सांगून टाका. अगदी स्वस्त आहे. हा. म्हणजे 12,000 गुणिले 600 स्क्वेअर फीट एक साधारण कॅल्क्युलेट केलं तर 80 लाखापर्यंत पडेल फक्त. बस ओनली. हे धरा, द्या. हे पण धरा. परत नाचताय? ओ भाई, अहो बाई, ओ उठा हो. अहो उठा. काय म्हणजे? असं बोलू नका हो. मला आयुष्यातून उठवाल तुम्ही. अहो हे तुमचा स्क्वेअर फीटचा रेट ऐकून मला फीट आली हो इकडे. अहो पण मी तुम्हाला एकदम रिझनेबल रेट सांगितला. असं नाही नाही, कायच्या काय महाग सांगता तुम्ही, कमी करा जरा. अहो, असं कसं कमी करणार? जो रेट आहे तो तुम्हाला सांगणार ना. अजून अहो काय? नाही हो, फ्लॅट कमी करा ना. 1 BHK नको, पाव BHK द्या. चालेल का? त्या भाजी घ्यायला आलात मार्केटमध्ये? असं नाही होत बाई. हे बघा, काय माहितीये का, आमचं ना असं खूप मोठं असं मी कॉम्प्लेक्स बांधतोय आणि असं खूप साऱ्या फॅसिलिटीज पण आहेत ना त्याच्यामध्ये तुमच्या करता. नाही पण तुम्ही फारच महाग सांगताय. पण तरी सांगा काय काय फॅसिलिटीज आहेत. लगेच सांगतो. हे बघा, विमानतळ, एअरपोर्ट, 15व्या मिनिटावर जायचं, विमानात बसायचं, उडायचं. हवं तिथेच. काय टेन्शन नाही, कोणीच काय प्रॉब्लेमच नाही है ना. तुम्ही बांधलंय? नाही ना, मग त्याचं कसलं कौतुक करता? अहो मी काय विमानाने जाणार आहे का कामाला? हा, पोस्टात काम करते मी, GPO मध्ये. अहो आम्हाला काही गरज नाही हो विमानाची. ट्रेन आणि बसचे धक्के खात जाणार आहे आम्ही. आम्हाला काय गरज विमानाची? आमचं काय माहितीये का, आम्ही मध्यम वर्गीय आहोत. गच्चीतून
उडणाऱ्या विमानाला टाटा केलं ना तरी आमचा दिवस शांत वा सुखाचा वा जातो. वा 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 क्या बात ज्या गोष्टीचा मला उपयोगच नाही त्याचे पैसे मी का भरायचे वा. नाही नाही काही गरज नाहीये मी 2,000 रुपये कापून घेतलेले आहेत आता रेट सांगा. तुम्हीच कापले ठीक आहे मग आता 12 वजा 2 10,000 पर स्क्वेअर फीट हा 10,000 मला बोलताही येत नाही युनिट 10,000 सांगतात हे. नाही नाही अजून काय फॅसिलिटी आहेत इकडे या, तुम्हाला दाखवतो स्विमिंग पूल कॉम्प्लेक्स मध्ये असा मस्त एक स्विमिंग पूल बांधलेला आहे मी तुम्हाला सांगतो ते लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत ज्याला हवं त्यांनी तिकडे जावं आणि असं मस्त स्विमिंग करायचं आहे की नाही मस्त म्हणजे उघड्यावर आंघोळी करायच्या नाही हो तुम्हाला लाजा नाही वाटत का हो? घरी आया बहिणी नाहीत तुमच्या आहेत ना अहो काय वागता तुम्ही इतक्या मोठमोठ्याला बिल्डिंग बांधता साधं एक सेल्फ कंटेंट टॉयलेट बाथरूम देताय आमच्या कॉम्प्लेक्समध्ये आहे ना हे आहे टॉयलेट बाथरूम आहे नळ आहे नळाला पाणी आहे सगळं आहे आहे का हो, हो. अहो मग स्विमिंग पूलची गरजच काय म्हणते मी नाही नाही काही गरज नाही त्याचे पैसे आम्ही भरणार नाही 2,000 कापून घेतलेत आता रेट सांगा 8,000 रुपये पर स्क्वेअर फीट नाही हो नाही 8,000 नाही झेपणार मला तुम्ही फॅसिलिटीज सांगा मग मी ठरवते मला पण नाही झेपत टाटा कुठे झालं इकडे असं चिटिंग नाही करायची खेळ अर्धवट सोडून खेळ कसला माझ्या जीवाशी खेळताय असं कसं तुम्ही स्वतः पैसे कमी करताय फॅसिलिटीज सांगा बरं ठीक आहे एक मोठा मॉल आहे इथे जवळच एक असा मोठा मॉल आहे म्हणजे हे सगळं तुम्ही भाजी बिजी घ्यायला जाताना काय गरजच नाही ना तिकडे जायचं कपड्यांपासून भाजीपर्यंत सगळ्या वस्तू तिथेच मिळणार जायचं घ्यायच्या लगेच घरी यायचं हा तुम्ही बांधलाय तो नाही हो मग त्याचे पैसे का घेता आमच्याकडून अहो आम्ही नोकरदार माणसं सकाळी लवकर बाहेर पडतो ते रात्री कधीतरी घरी येतो कधी जाणार मॉल मध्ये विंडोत उभं राहून चहा प्यायची पण सवड नाहीये आम्हाला त्या मॉल मध्ये जाऊन विंडो शॉपिंग कधी करणार आम्ही नाही नाही आम्हाला काही गरज नाही त्या मॉलची 2,000 कापले चला हो काय कापले काय तुम्ही स्वतःच सगळे पैसे कसे कापताय रेट सांगा फॅसिलिटीज सांगा तो डोंगर दिसतोय तुम्ही बांधलाय नाही हो तो आहे तिकडे मी मग फक्त- त्याचे पैसे घेणार ना, का पैसे काय? लावतच नाही हो हा. विषय बदलायला फक्त दिसला म्हणून आपलं सांगितलं डोंगर बघा. ब्रोकर आहात ना हो विनोद कसले करता फुबैफूच्या कंटेस्टंट सारखे फॅसिलिटीज काय आहेत त्या सांगा सांगतो प्ले ग्राउंड आहे प्ले ग्राउंड मी लहान मुलांना असं व्यवस्थित खेळता येईल असं धावपळ करता येईल असं घसरगुंडी आहे असं सी सॉ सी एक सॉ, मिनिट. सगळं आहे तुमचं काय म्हणणं आहे मी आता 3 चाकी सायकल घेऊन अले करत ग्राउंडवर फेऱ्या मारायच्या का सिसॉर घोडा घोडा खेळायचा लॉलीपॉप घेत हा? काय 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 चालवलंय काय तुम्ही अहो तुम्ही नाही तुमच्या मुलांकरता उपयोग आहे ना ते प्ले ग्राउंड मला मुलं नाहीत माझं लग्न नाही झालं मग होतील की त्यात काय लग्न अगोदर अहो, तुम्हाला काही वाटत कसं नाही माझ्या चारित्र्यावर संशय घेता तुम्ही नाही नाही मी पोलिसांमध्ये अहो, complaint बाई, करणार. थांबा. आयुष्यभर जेलमध्ये राहाल तुम्ही अहो नाही अहो तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला मुलं होतील ना असं म्हणतोय मी बाई ब्रह्मदेवात तुम्ही गॅरंटी देता आणि समजा तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी केलं लग्न घेतली रिस्क समजा लग्नाची आणि नाही झाली पोरं तर काय करायचं मी ते प्लेग्राऊंड वाया ना त्याचे पैसे वाया त्यापेक्षा आत्ताच प्लेग्राऊंडचे पैसे कापून घेते 4,000 आता रेट सांगा आता डायरेक्ट ही चिटिंग आहे डायरेक्ट 4,000 नाही मगाशी 2,000 कापत होतो तुम्ही आता डायरेक्ट 4,000 एक मिनिट माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले त्यांनी त्याचे 2,000 नको कापायला वा 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 अहो कोर्टात केस नेली असती तर किती महागात पडलं असतं त्यापेक्षा 2,000 मध्ये कटवले 2,000 रुपये पर स्क्वेअर फीट राहिलेले आहे राहिले 2,000 राहिले तरी मी नाही जमा फॅसिलिटी करू आता शकत. सांगायची म्हणजे हॉस्पिटल इकडनं 2 मिनिटावर हॉस्पिटल आहे काय झालं की लगेच तिकडे जायचं ऍडमिट व्हायचं उपचार करून घ्यायचं झालं हा टीबी झालाय मला कॅन्सर झालाय लखवा मारलाय कशी लंगडत आले मी तिकडे नाही ना धड दाखवते ना मग काय करायचं त्या हॉस्पिटलची काहीही गरज नाही त्याचेही पैसे कापून घेतलेले आहेत आता रेट किती आहे ते सांगा आता राहिलंच काय 0 शून्य तरी शून्य द्यायचेच आहेत यांना हो पैसे आता काय नाही. द्यायचं? हे बघा बाई शाळा कॉलेज असं आमच्या कॉम्प्लेक्स पासून एकदम जवळ आहे अहो तुम्हाला सांगितलं ना मी काही गरज नाहीये मला मी नोकरी करते मी कशाला जाईन त्या शाळा कॉलेजांमध्ये उगाच का पैसे द्यायचे मी ज्या गोष्टींचा मला उपयोगच नाही याचेही 2,000 कापून घेतलेले आहेत रेट सांगा मायनस मध्ये गेलाय आता मायनस मध्ये गेले म्हणजे 600 स्क्वेअर फूट 2,000च्या हिशोबाने 12 लाख तुम्ही मला द्यायचे बघितलं संजय दादा हे असं आहे घरात राहायचं म्हणून काय लागतं छान सूर्यप्रकाश मोकळी हवा निवांत झोप
पण हे घराच्या आत काय ते सोडून बाहेर काय हे सांगत बसतात. क्या बात. आम्हा मध्यमवर्गीय माणसांना गरजच नाहीये हो त्याची. आम्ही आहोत त्याच्यात खुश होत. मी निघते दुसरीकडे घर बघ. तुमच्या इथे काय चाललंय रे? मला ही कन्सेप्ट खूप आवडली आहे. आय वॉज एन्जॉईंग युअर परफॉर्मन्स, स्पेशली आरती. वन ब्लास्ट फ्रॉम मी फॉर आरती. वा. सुपर परफॉर्मन्स. अँड अज्जू, गॉड ब्लेस यू अज्जू. आय रिअली लव्ह. मला कॉन्सेप्ट खूप आवडला आणि आरती यू वर ब्रिलियंट आणि वेल डिझर्व ब्लास्ट. पण विदाऊट अजिंक्यची साथ या. हा ब्लास्ट कदाचित तेवढा ब्लास्टिंग झाला नसता. सो अजिंक्य यू वर ब्रिलियंट. खूप छान आणि टिपिकल एक सेलिंग क्वालिटी होती. यू कॅन थिंक ऑफ दिस ॲज अ सेकंड प्रोफेशन. खूप छान वाटला परफॉर्मन्स आणि एक्सपेक्टिंग अ लॉट फ्रॉम यू. थँक्यू मॅम. थँक्यू. 10 Thank पैकी you. 10 पैकीच्या पैकी 20 गुण.